नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। नक्कीच तुम्हाला विज्ञान भाग 1 चा पेपर लई सोपा गेला असेल। विज्ञान भाग 2 चा सुद्धा सोपा येणार, कारण आपण तुमच्या सोबत आहोत, टेन्शन नाही लेणे का। तर जाऊयात पुढे मित्रांनो। या ठिकाणी आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 वरती, आणि विज्ञान भाग 2 मधली महत्त्वाची कारणे आपण बघणार आहोत। ती कुठली ती आपल्याला बघायची आहेत, कारण कारणे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। 4 मार्क आहेत मित्रांनो परीक्षेला, आणि 4 पैकी 4 मार्क आपल्या हातामध्ये असे आले पाहिजेत, त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे। तर बघा, या ठिकाणी झग्गा-मगा या प्रश्नाकडे बघा। खूप व्यायाम केल्याने असा व्यायाम करताना सूर्यनमस्कार वगैरे मारता, तर खूप व्यायाम जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला थकल्यासारखं वाटतं। बघा, व्यायाम केला, जोरात धावलो नंतर हो असं दमतो आपण, आणि आपल्याला थकल्यासारखं वाटतं। असं का होतं भाई, क्यों होता है ऐसे? किंवा आपण कधी कधी काय करतो, आपल्या एखाद्या जर शहरामध्ये राहणार असेल, त्याची लिफ्ट असेल आणि ती लिफ्ट बंद पडली असेल, तो पळत 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 ज्यावेळेस तो शिडीवरून जातो, वर पोहोचेपर्यंत फुल घामाघूम होतो माणूस आणि थकल्यासारखं होतं। कधी कधी ग्रामीण भागातला आपला एखादा पोरगा असेल, त्याला शेतावर पटकन काहीतरी घेऊन जायचं असतं, मग तो पळत 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 धडपडत शेतावर जातो, आणि शेतावर गेल्यानंतर त्याला घाम फुटतो, तो लय दमलेला असतो, त्याला थकल्यासारखं वाटतं, आणि मग वाटतं की मस्त कुठेतरी झाडाच्या खाली बसावं आणि एक पाण्याचा घोट प्यावा, असं वाटतं आपल्याला। ऐसा क्यों होता है भाई, क्या कारण है इसका? तर बघा, या ठिकाणी खूप व्यायाम केल्यामुळे आपण का थकतो? मार्च 2020 ला आलेला प्रश्न आहे। आपण जास्त व्यायाम जेव्हा करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते, ऑक्सिजनची कमतरता भासते मित्रांनो। पण ऑक्सिजनची कमतरता का भासते, त्याचं एक कारण आहे। अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विना ऑक्सिजन करता, जेव्हा धावतो त्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता भासते, आणि अशा वेळेस आपल्या शरीरातले स्नायू जे आहे ते विनॉक्सी शोषण करत असतात, आणि विनॉक्सी शोषण प्रक्रियेत लॅक्टिक आम्ल तयार होतं। कोणतं? लॅक्टिक, लक्षात ठेवा, लॅक्टिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, लॅक्टिक आम्ल तयार होतं। आणि तसंच एटीपी चे रेणू देखील खूपच कमी प्रमाणामध्ये येतात। एटीपी चे रेणू कमी प्रमाणात तयार होतात, त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठतं। खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला त्यामुळे थकल्यासारखं वाटतं। याचं कारण असं आहे की आपल्या शरीरातल्या सर्व मांसपेशी आहेत आणि स्नायू जे आहेत ते विनॉक्सिशन करायला सुरुवात करतात, आणि या विनॉक्सी शोषण प्रक्रियेमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं, आणि एटीपीचे जे काही रेणू आहेत ते सुद्धा खूप कमी प्रमाणात तयार होतात। त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा जी आहे ती कमी तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठतं, आणि या सर्व कारणांमुळेच मित्रांनो आपल्याला थकल्यासारखं वाटतं। ओके, अगला सवाल आपके स्क्रीन पर। पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्वाचा गुणधर्म आहे भाऊ। काय? या ठिकाणी बघून घेऊयात। बघा, विषय 2 वेळा आलेला आहे, मार्च 2022 ला, सप्टेंबर 2021 चा प्रश्न मित्रांनो, लय सोपा आहे। बघा, पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा। याचं कारण काय, की पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे। पेशी विभाजन जे आहे, पेशीचं विभाजन, एका पेशीपासून अनेक पेशी तयार होणं, हे पेशी विभाजन जे आहे ना, ती एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे। पेशी विभाजनामुळेच सजीवांची वाढ आणि विकास होतो। सजीवांची वाढ आणि विकास कशामुळे होतो? पेशी विभाजनामुळेच होतं, आणि शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते, जखमा भरून येतात, पेशींची संख्या वाढू शकते। म्हणजे एक पेशी असेल तिच्यापासून 2 पेशी, 2 च्या 4, 4 च्या 8, 8 च्या 16 अशा पेशी वाढू शकतात। त्यामुळे पेशींची संख्या वाढते, जखमा भरून येतात, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीव निर्माण होतात। म्हणजे ज्या सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन होतं, अशा सजीवांमध्ये पेशी विभाजनामुळे एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होऊ शकतो, आणि लैंगिक प्रजनन होत न करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात। या साऱ्या कार्यामुळे पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी हा महत्व विभाजन आहे। पेशी विभाजन जो आहे हा खूप महत्वाचा एक गुणधर्म आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल। म्हणजे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्वाचा का, कारण ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे। सजीवांची वाढ व विकास याच्यामुळे होतो, शरीराची झीर भरून काढता येते, जखमा भरून येतात, पेशींची संख्या वाढवू शकते, आणि जे सजीव जे आहेत ते अलैंगिक प्रक्रियेने प्रजनन करतात, त्याच्यामध्ये त्या सजीवांच्या वाढीसाठी किंवा नवीन सजीवांच्या निर्मितीसाठी ही खूप महत्वाची एक प्रक्रिया आहे। ठीक आहे, हा दुसरा मुद्दा लक्षात आला असेल। तिसरा पॉइंट आहे पाणी। पाणी पाणी है, पाणी जिंदगानी है। पाण्याशिवाय आपलं शरीर जे आहे ते फुकट आहे, कारण पाणी नसेल तर काहीच नाही मित्रांनो। लक्षात घ्या, पाणी हे एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे। का?
बाबा तुम्हाला माहितीये पाणी नाही पिलं 2 दिवस जेवलं नाही ना तरी चालेल, पण पाणी नाही पिलं ना माणसाला एकदम तडफडल्यासारखं होतं. ओके. बघा, आपल्या शरीरात 65 ते 70% पाणी असून ते थोडे जरी कमी झाले तर पेशींचे आणि शरीरांचे कार्य बिघडते. जसं गाडीला पेट्रोलची गरज आहे तसं शरीराला पाण्याची गरज आहे. शरीरामध्ये 60 ते 70% पाणी असतं मित्रांनो, आणि हे जर पाणी जर कमी असेल तर पेशींच्या कार्यामध्ये बिघाड होऊ शकतो, त्यांचं कार्य बिघडतं. आणि दुसरा मुद्दा, रक्तद्रव्यात 90% पाणी असतं, म्हणजे आपलं जे रक्त आहे त्याच्यात 90% पाणी असतं आणि प्रत्येक पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असतं. शरीराच्या सुलभ कार्याकरता पाण्याची आवश्यकता असते, म्हणून पाण्याला अत्यावश्यक पोषक द्रव्य म्हटलं जातं. कारण पाण्याशिवाय काहीच नाही मित्रांनो. शरीरामध्ये 60 ते 65 ते 70% पाणी आहे आणि ते थोडं जरी कमी झालं तर शरीरातल्या पेशीमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो. आपल्या रक्तातल्या पेशीमध्ये जवळपास 90% पाणी असतं आणि प्रत्येक पेशी, आपल्या शरीरामध्ये जितक्या काही पेशी आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 70% पाणीच आहे. म्हणून पाणी हे एक खूप महत्वाचं पोषक द्रव्य आहे असं म्हटलं जातं. जुलै 2022 ला हा प्रश्न आला होता. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. भावांनो, किती मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चाललेली आहे. जेवढी लोकसंख्या वाढेल, लोकसंख्येचा विस्फोट होईल, तेवढा विषय खूप गंभीर होऊ शकतो मित्रांनो येत्या काळामध्ये. कारण लोकसंख्येमध्ये आपण 1 नंबरला आलेलो आहोत. जगात 1 नंबर या बाबतीमध्ये आहे, बाकी कुठं नाही, पण इथं आहे. बघा, भारताची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे. सुसाट, एकदम चेन्नई एक्सप्रेस सारखी भारताची लोकसंख्या वाढते, एकदम सुसाट. आता जवळपास 121 कोटीच्या वर लोकसंख्या गेली भावांनो. लोकसंख्या पुढे गेलेली आहे. म्हणजे आपल्या देशात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. लोकसंख्येचा काय झाला, विस्फोट. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस लोकसंख्या वाढते त्याला आपण म्हणतो लोकसंख्येचा विस्फोट होत चाललेला आहे. म्हणजे काय, ते आवाक्याच्या बाहेर चाललेले आहे. त्यामुळे म्हणजे हम दो हमारे दो ची वाट लावली सगळ्यांनी. हम दो हमारे 2 3 4. आता सध्या तरी थोडस जी सुशिक्षित लोक आहे ती जरा थोडीशी हम दो हमारा एक वरती आलेली आहे, पण ठीक आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न आणि कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण, अशा अनेक समस्या निर्माण होतात. बघा, ज्यावेळेस लोकसंख्या वाढते त्यावेळेस लोकसंख्या वाढल्यामुळे काय होतं की बेरोजगारी वाढते, दरडोई उत्पन्न वाढतं, उत्पन्न कमी होतं, कर्ज वाढतं, नैसर्गिक साधन संपत्तीवरती ताण निर्माण होतं. उदाहरणार्थ, एखादं गाव आहे, त्या गावामध्ये एकच विहीर आहे आणि त्या गावामध्ये 10च घरं होती. ती 10 घरांना ती विहिरीतलं पाणी पुरायचं, पण नंतर 10ची 20 झाली, 20 ची 40 झाली, 40 ची 80 झाली, 80 ची 120 झाली. आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे गावामध्ये, पाण्याची समस्या आहे. म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे किती मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीवरती सुद्धा ताण निर्माण होतो. यावर एकच उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणे हे होय, आणि यासाठी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. त्यामुळेच मित्रांनो, लोकसंख्येला आपण आळा घालणं खूप गरजेचं आहे. अन्यथा खूप मोठ्या समस्या येत्या काळामध्ये आपल्या देशात निर्माण होऊ शकतात. ओके, आपल्या भाषेत उत्तर लिहिणं गरजेचं आहे. पुढे बघा, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा का म्हणतात? बघा, लक्षात घ्या, कारण 2 वेळा आला हा प्रश्न. नोव्हेंबर आणि मार्च एकदम लागोपाठ विषय झालेला आहे. बघा, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. जलविद्युत ऊर्जा पाण्याच्या सहाय्याने, पाण्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. सौर ऊर्जा सूर्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते आणि पवन ऊर्जा वाऱ्यापासून ऊर्जा निर्मिती होते. ओके, पवन चक्क्या तुम्ही बघितलेल्या असालच. अनुक्रमे सूर्यप्रकाश, पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात. म्हणजे जलविद्युत ऊर्जा पाण्यापासून, सौर ऊर्जा सूर्यप्रकाशापासून, पवन ऊर्जा वाऱ्यापासून निर्माण होते, तयार केली जाते. हे ऊर्जा स्त्रोत म्हणजे जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहेत, म्हणजे कधीही न संपणारे आहेत. म्हणजे हे जे काही ऊर्जा स्त्रोत आहेत, म्हणजे जलसाठा, पाण्यापासून जी ऊर्जेची निर्मिती होते, म्हणजे पाणी साठा शाश्वत आहे, तो कधी संपणार नाही. त्याचबरोबर वेगात वाहणारा वारा सुद्धा कधी संपणार नाही. ज्या दिवशी वेगात वाहणारा वारा संपेल त्या दिवशी पृथ्वी राहणार नाही. सूर्यप्रकाश हा सुद्धा शाश्वत आहे, तो सुद्धा आपल्याला कंटिन्यू मिळणार आहे. त्याच्यामुळे हे कधीही न संपणारे स्त्रोत आहेत. त्याच्यामुळे हे जे ऊर्जा प्रकार आहेत ते कंटिन्यू चालू राहणार, ते कधी थांबणार नाहीत. याउलट कोळशाचा जर तुम्ही विचार केला तर कोळसा संपू शकतो. एखाद्या खाणीमध्ये जर कोळसा असेल तर त्या खाणीतला कोळसा काही दिवसांनी संपू शकतो, गायब होऊ शकतो. नैसर्गिक वायू जे आहेत ते पण संपू शकतात. खनिज तेल जे पृथ्वीच्या पोटामध्ये जे साठे आहेत ते पण मर्यादित आहेत, ते पण कधी ना कधी संपू शकतात. म्हणजे यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. ते परत आपल्याला येणार नाही, मिळवता येणार नाही. म्हणून जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने ते परत मिळवता येतात. म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. का? कारण हे सगळे आपल्याला परत मिळवता येतात. म्हणजे जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा कधी नाही संपणार. बाकी सगळे स्त्रोत संपू शकतात, पण हे स्त्रोत संपणार नाही.
हा, ओके. पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा आहे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र पर्यावरण स्नेही आहेत. बघा या ठिकाणी नैसर्गिक वायूवर, आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात चालणारे संच हे कोळशावर चालणाऱ्या संचापेक्षा जास्त कार्यक्षम असतात. हा मुद्दा लक्षात आहे घ्या. आणि नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसतो, त्याच्यामुळे प्रदूषणाचा धोका कमी असतो आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने कमी प्रमाणात प्रदूषण होतं, म्हणून नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र जास्त पर्यावरण स्नेही आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ बघा, आता आपल्याकडे सीएनजी गाड्यांमध्ये वापरतात नॅचरल म्हणजे सीएनजी गाड्या ज्या आहेत तर त्याच्यामधून त्या नैसर्गिक वायूमधून सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये आपण म्हणतो ना प्रदूषण होतं, म्हणजे प्रदूषण खूप कमी प्रमाणात होतं, म्हणून हे पर्यावरण स्नेही आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे, 2-3 मुद्दे आहेत ते लक्षात घ्या. पुढे जाऊयात आपण. सर्वांना दिसत असेल व्यवस्थित हे सगळे मुद्दे. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊयात. बघा पुढे काय, अणुऊर्जा दिसते सगळ्यांना व्यवस्थित, हा दिसत असेल बघा. अणुऊर्जा केंद्रात अणुखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक आहे. ओके, तर या ठिकाणी बघा हे जे काही प्रत्येक मुद्दा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. फक्त पुढे जाण्याच्या अगोदर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एक विनंती करतो, विद्यार्थी मित्रांनो, जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका. 1 मिनिटात आपण भेटतो. जरा मी तर जरा फॉन्टचा आकार वाढवतो, कारण हा आकार खूप छोटा दिसतोय. आपल्या बऱ्याचशा मित्रांना या ठिकाणी या सगळ्या गोष्टी दिसत नाहीयेत, तर त्यांना दिसण्यासाठी मी या प्रश्नांचा आकार थोडासा मोठा करतो, म्हणजे जरा शब्द मोठे असले की सगळ्यांना दिसेल. तर या ठिकाणी आपला विज्ञान भाग 2चा पेपर आहे आणि त्या अनुषंगाने जे काही महत्वाची कारणे आहेत ती या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आपण लवकरच आपला हा पुढचा प्रश्न जो आहे तो आपण सुरू करूयात. बघा या ठिकाणी याचा आकार थोडासा आपण वाढू. बघा झटक्यात आकार वाढला तर जरा बरं वाटलं, दिसायला जरा मोठं मोठं दिसतंय ना. ओके, तर आता दिसतंय सगळ्यांना मोठं व्यवस्थित. बघा तर बघा, अणु ऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे आवश्यक आहे. अणुऊर्जा बघा मित्रांनो, काय विषय माहिती काय, तर अणुभंजन ही साखळी प्रक्रिया असते. ही साखळी प्रक्रिया अणुऊर्जा केंद्रात नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते. लक्षात घ्या, याच्यात काय माहितीये का, अभिक्रियेत तयार झालेल्या प्रत्येक न्यूट्रॉन 3 आणखी युरेनियम, बरं का, युरेनियम U235 अणूचे विखंडन करतो. म्हणजे न्यूट्रॉन जो आहे ना तो काय करतो, या सगळ्या आखणीमध्ये युरेनियमचं अणु विखंडन करतो, म्हणजे युरेनियमच्या अणूचं विखंडन करतो. जर या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यात आले नाही तर या अभिक्रियेत निर्माण झालेली अधिक न्यूट्रॉन्स, म्हणजे निर्माण झालेले अधिक न्यूट्रॉन्स व ऊर्जा अनियंत्रित पद्धतीत तयार होतील आणि काही अपघात घडू नये म्हणून अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया जी आहे ती नियंत्रित करणे खूप आवश्यक आहे. कारण जर का इथं नियंत्रण नाही राहिलं तर अधिकचे न्यूट्रॉन्स निर्माण होतील, अधिकची ऊर्जा निर्माण होईल आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे, हे आपल्याला माहिती आहे. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी ही एक आहे, हे खरं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा समोर, कारण बॅलॅनो ग्लाससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामधला दुवा म्हणतात. का म्हणतात बाबा, लक्षात घ्या. बघा बॅलॅनो ग्लासस हा प्राणी जो आहे असमपृष्ठरज्जू प्राण्याचे थोडे गुणधर्म दाखवतो. म्हणजे हा काय करतो, असमपृष्ठरज्जू प्राण्याचे गुणधर्म दाखवतो आणि त्याचबरोबर समपृष्ठरज्जू प्राण्यांप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू सुद्धा असतो. म्हणजे समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो. त्यात थोडे दोन्ही गटांचे गुणधर्म आढळतात, म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यातला दुवा म्हणतात, कारण दोघांचे सुद्धा गुणधर्म याच्यात आढळतात. एवढाच विषय, बाकी काय जास्त विषय वाढवत बसायचं नाही, टेन्शन द्यायचं नाही, गप प्रश्नाचं उत्तर लिहून पुढे जायचं. बघा जेलफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. म्हणजे जरा शरीराला त्रास होतो, थोडंसं खास सुटते, शरीराचा दाह होऊ शकतो, ज्याच्यामुळे जेलफिशला जास्त हात लावायचा नाही, दाह होऊ शकतो. बघा जेलफिश या प्राण्याच्या शरीरात दंत पेशी असणारी शुंडके असतात. काय असतात त्याच्यामध्ये, दंत पेशी असणारी शुंडके असतात. त्याला या दंश पेशीचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. म्हणजे हा जो जेलफिश आहे त्याच्या शरीरात दंतपेशी असतात आणि शुंडके असतात, आणि ह्या ज्या दंतपेशी आहेत ते त्याला एखादा भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी या दंशपेशीचा उपयोग होतो. दंशपेशी ज्या आहेत त्या भक्ष्याच्या शरीरात विषाचे
अंतःक्षेपण करतात. म्हणजे या दंतपेशी काय करतात, भक्ष्याच्या शरीरामध्ये डायरेक्ट विष टाकून देतात आणि त्यास घायाळ करतात, एकदम घायाळ करतात, घायाळ करतात एकदम. बाबा बाबा बाबा. जेलफिश या प्राण्याबरोबर आपला जर संपर्क आला तर याच दंशपेशीतील विषामुळं काय जेलफिशला थोडंसं हे वाटेल, थोडंसं काय त्याला म्हणतात, त्याला थोडंसं वाटेल की बाबा म्हणजे त्याला तो संरक्षणासाठी तो आपल्या शरीरावरती त्या दंशपेशी टाकेल आणि त्याच्यामुळे काय होईल, ते जे विष आहे आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा थोडासा शरीराचा दाह होऊ शकतो. ठीक आहे, पुढे बघा. झुरळ या प्राण्याचा संधिपात या संघात समावेश होतो. का बाबा, का होतो? कारण झुरळांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून झालेली उपांगी असतात. झुरळांना बघा अनेक उपांगी आहेत छोट्या छोट्या तुकड्यांची. त्यांच्या शरीरावर कायटिन युक्त बाह्य कंकाल असतं आणि त्यांचं शरीर जे आहे त्रिस्तरीय, द्विपार्श्व, सममित आणि खंडीभूत असतं. हे सगळे गुणधर्म असल्याने त्यांना आपण संधिपाद या संघामध्ये त्यांचा आपण समावेश करतो. बायोलॉजीशी रिलेटेड हे जे काही प्रश्न आहेत बघा, इथं हा सुद्धा बघा, या ठिकाणी हा प्रश्न तुम्ही पाठ करा, समजून घ्या. हे जे पुढचे काही प्रश्न आहेत ते मी काही जास्त सांगत नाही तुम्हाला, ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण ठीक आहे, आता हा बघा. तंबाखू खाणे आरोग्यास हानिकारक आहे. तंबाखू खायचं नाही, नाहीतर आहे गडबड सगळी. हा बघा, तंबाखू खाण्याचे व्यसन लागते, त्यात विषारी निकोटीन द्रव्य. बघा, तंबाखूमुळे काय होतं की बाबा, तंबाखू खाण्याचे जर व्यसन लागलं तर त्याच्यामध्ये निकोटीन नावाचं एक द्रव्य असतं. त्याचा मानवी चेतासंस्था आणि हृदयावरती दुष्परिणाम होतो. कशाचा? निकोटीनचा मानवी चेतासंस्था आणि हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे तोंड, घसा यांचा कर्करोग होण्याची दाट शक्यता आहे. तंबाखूची जर तुम्ही पुडी बघितली तर त्या तंबाखूच्या पुडीवरती ते चित्रच असतं, कसं तोंड खराब झालेलं असतं, तरी सुद्धा काही काही लोक तंबाखू खातात. तंबाखूच्या धुराने फुफ्फुसाचा या ठिकाणी कर्करोग होऊ शकतो. म्हणून तंबाखू खाणं हे आरोग्यास अतिशय घातक आहे. त्यामुळे कुणी तंबाखू खर्रा काय खाऊ नका. पुढचा मुद्दा बघा. स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताण तणावाची समस्या भेडसावत आहे. बाबा बाबा बाबा. सप्टेंबर 2021. बऱ्याचशा घरांमध्ये मुलांना स्वातंत्र्य दिले जाते, परंतु मुलींवर बंधने घातली जातात. होते बडे बडे शहरों में बहुत बड़ी बातें होती, ऐसी नाही होना चाहिए, असं नाही झालं पाहिजे. म्हणजे मुलींवरती बंधने असतात, मुलांना सोडलं जातं, जा बाबा पळा इकडे तिकडे कुठेही जा, पण मुलींना असं स्वैर सोडलं जात नाही. त्यांच्यावरती अनेक बंधने घातली जातात. शाळेत जायचं नाही, शाळेत वेळेवर जायचं, वेळेवरती यायचं, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, अशा प्रकारे ही कपडे घालायचे नाही, ती कपडे घालायचे नाही. बरोबर, अशा प्रकारची अनेक बंधने मुलींवरती असतात. सहलीला जायचं नाही, मुलांनी सहली जायचं, मुलींनी नाही जायचं. अशा प्रकारे काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी नाही होत. तर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उत्पन्न झालेला आहे. त्याचबरोबर आजच्या तारखेला जर तुम्ही बघितलं तर ही समस्या खूप मोठी आहे. म्हणजे एकतर मुलींना बाहेर जाऊ दिलं जात नाही आणि बाहेर जाऊ दिलं तर मग ह्या अशा प्रकारच्या घटना पण घडतात की मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे, उत्पन्न झालेला आहे. त्यांची छेडछाड, चेष्टा मस्करी, विनयभंग किंवा बलात्कारासारख्या घटनांमुळे त्यांना अधिक असुरक्षित वाटते आणि या घटना आपल्याला चहूबाजूने बघायला मिळतात. बऱ्याचशा घटना समोर येतात, परंतु काही घटना ज्या आहेत त्या समोर येत नाहीयेत. बघा, सामाजिक स्थित्यांतरात स्त्रियांच्या खूप फरक पडूनही पुरुष सत्ताक समाजामुळे आणि स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावत आहे. पुढचा मुद्दा बघा, पुढचा मुद्दाच नाहीये तर हे 13 प्रश्न होते. तर मित्रांनो, नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भावांनो, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केला, झटक्यात चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेला प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, सगळ्यांना धन्यवाद. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, विज्ञान भाग 2च्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील, महत्वाच्या नोट्स हव्या असतील, तर त्या नोट्स तुम्हाला मी सांगतो कुठे मिळतील, कारण नोट्स खूप महत्वाचे आहेत. काही इम्पॉर्टंट नोट्स मी तुम्हाला देतो आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. त्याच्या पण PDF फाईल तुम्हाला सांगतो कुठं कशा मिळतील. आणि त्याचबरोबर मित्रांनो, इम्पॉर्टंट नोट्स बघा, तुम्हाला सांगतो, जर इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला हव्या असतील तर सगळ्यात आधी आपण गुगलवरती जाऊयात. कुठं जायचं? गुगलवरती जायचं. आता ते गुगलवर कसं जायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी आपण गुगलवरती जाऊयात. मी आता आपल्या कम्प्युटरची स्क्रीन शेअर करतो. तर या ठिकाणी बघा, सगळ्यात आधी आपण जाऊयात गुगलवरती आणि गुगलवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय गुगल दिख रहा है सबको? गुगल सगळ्यांना दिसलं बाबा. गुगलवरती जाऊन टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका. लग्न पत्रिका नका टाकू, जुन्या प्रश्नपत्रिका टाका.
आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाकल्यानंतर इथं बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नाव येईल किंवा 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका, त्याच्यावर एकदम क्लिक करा, प्रेमाने क्लिक करा. आणि प्रेमाने क्लिक केल्यानंतर ते गोल 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 फिरत राहील. नेट जर कमी असेल तर खाली असं घसरत या. आल्यावरती इथं बघा विज्ञान भाग 2 वरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर हे काय आलं तर कट करा आणि विज्ञान भाग 2 वर क्लिक केल्यानंतर विज्ञान भाग 2 च्या जुन्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येतील. मायक जरा नेट स्लो चालू आहे, त्याच्यामुळे गाडी एकदम धीरे चल रही है, लेकिन आया है, देखो 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 नीचे. मार्च 2020 ची प्रश्नपत्रिका, नोव्हेंबर 2020 ची प्रश्नपत्रिका, मार्च 2023 ची प्रश्नपत्रिका, 24 ची आणि महत्त्वाच्या नोट्स आणि बोर्ड प्रश्नपेढी ही सुद्धा महत्त्वाची आहे. इथं बोर्डाने अपलोड केलेली प्रश्नपेढी आहे. आपण महत्त्वाच्या नोट्सवर क्लिक केलं तर आपण अशा महत्त्वाच्या नोट्सवरती जाऊ आणि या सगळ्या नोट्स तुम्ही डाउनलोड करून घ्या मित्रांनो. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या नोट्स आहेत आणि काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या सगळ्या डाउनलोड करा, यांचा अभ्यास करा, तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, साधारणतः आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबू नका, दाबून ठेवा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.